भार हरिभक्त विठ्ठलाचे नाम स्मरे वेळा नेत्रीवाहे जोड सद्गदित विठ्ठला आता हृदया फुले चौपाळून या भले वरी वैसव पाऊले श्री गुरुरायांचे जयांचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत राघवे जिवेशी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रस होती ओळखणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविते खून हाता चढे संपूर्ण तत्वभेद ते श्री गुरूंचे पाय जय हृदय गिरसोनी ढाय तरेवडे भाग्य होय उन्मेषाशे ते नमस्कार आता वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधचिदानन्दनं गुरुर्ब्रह्म नमाम्यहम् पांडुरंग गुरु मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति सेवेला सेवक झालो तुमच्या लागल
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी माय बापानो आपल्या सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत संत श्रेष्ठ ज्यांच्या निमित्ताने आजचा हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आपण साजरा करतो त्या गोरोबा काकांचा अभंग आहे। केशवाचे नाम केशवाचे ध्यान धरोनी अंतरी मृत्यू के माझारी नाचतसे। अभंग खूप गोड आहे माय बापांनो ऐका। आणि आजचा दिवस पवित्र आहे। आपण हे कीर्तन ऐकत असताना आपल्या उद्धारासाठी ऐकत असू ना, ज्या वेळेला आपण एखादं चिंतन ऐकतो त्यावेळेला आपली ऐकण्याची वृत्ती आपली ऐकण्याची धारणा आपली श्रवण करण्याची भूमिका स्वतःच्या उद्धारासाठी असली स्वतःच्या उद्धारासाठी असली ना, मग ते श्रवण गोड होतं। मग ते श्रवण गोड होतं माय बापांनो ऐका। हा आजचा दिवस माय बापांनो गोरोबा काकांच्या जीवनातला अति उच्च कोटीचा दिवस आहे। अति उच्च कोटीचा दिवस का, याच्या पाठीमागचं कारण आहे माय बापांनो ऐका। या सृष्टीमध्ये या अवनी तलावर जीवाला या ठिकाणी यावं लागतं। भगवान परमात्मा ही या ठिकाणी येतो आणि संत ही या ठिकाणी येतात। जीवाचं येण्याचं पाठीमागचं कारण वेगळं आहे, देवाचंही या ठिकाणी येण्याचं कारण वेगळं। आणि साधू संत अवतीर्ण होतात तेही काही कारण घेऊनच या ठिकाणी येत असतात। जीवाला या ठिकाणी यावं लागतं कशासाठी मायबापानं? जीव या ठिकाणी येतो ना आपलं कर्म भोगण्यासाठी। अगा कर्मी जे उरावे तैतिही सुख दुःखी फळावे। मायबापानं आपलं कर्म आणि त्या कर्माचा भाग म्हणून जीवाच्या वाट्याला कधी सुख मिळतं आणि कधी दुःख मिळतं। असा एखादा जीव मायबापानं या उनी तलावर नाही, या पृथ्वीच्या पाठीवर नाही की ज्याच्या वाट्याला कायमचं सुख आणि सुखच आलं। असा एखादा जीव नाही आणि असाही एखादा जीव नाही ज्याच्या वाट्याला केवळ आणि केवळ दुःखच आलं। मग कधी दुःख आहे आणि कधी सुख आहे, कधी सुख मिळतं कधी दुःख मिळतं। आणि जीवाला सुख आणि दुःख का मिळतं याच्या पाठीमागचं कारण एवढं आहे मायबापानो, याचा जन्मच अशा पद्धतीनं झाला मायबापानो। पाप पुण्याचं मिश्रण आहे। कशाचं मिश्रण आहे मायबापानो? जीवनामध्ये अतिशय पाप झालं नरकाला जावं लागतं आणि उच्च कोटीचं पुण्य झालं स्वर्गाला जावं लागतं। पुण्यानं स्वर्गाची प्राप्ती आहे, पाप झालं तर नरकाला जावं लागतं। पण बरोबरीच झालं तर पुण्य आणि पाप बरोबर झालं, तंतोतंत झालं, मग माणसाचा जन्म आहे। माणसाचा जन्म कधी मिळतो? पुण्य आणि पाप बरोबर झाल्यानंतर। आणि आपणच केलेलं पुण्य आणि आपणच केलेलं पाप त्याचा भोग भोगण्यासाठी ही भोगभूमी इथे यावं लागतं ना मायबापानो। पुण्य आपणाला भेटून जातं त्यावेळेला आपणाला सुख मिळतं आणि पाप आपणाला भेटून जातं त्यावेळेला दुःख होतं। जीवनामध्ये कधी सुख आहे आणि कधी दुःख आहे। जीव या ठिकाणी येतो। दुसरी गोष्ट आहे मायबापानो, इथं जीव येत असताना स्वतःच्या इच्छेने येतो का? नाही, स्वतःच्या इच्छेनं नाही मायबापानं। या ठिकाणी स्वतःच्या इच्छेनं येणारा एक वर्ग आहे, दुसऱ्याच्या इच्छेनं येणारा एक वर्ग आहे आणि मायबापानं इच्छा नसतानाही यावं लागतं असाही एक वर्ग आहे। एक वर्ग आहे मायबापानं, एक वर्ग आहे त्याची इच्छा असो अथवा त्याची इच्छा नसो जन्माला यावंच लागतं, त्याला जीव म्हणायचं। इच्छा असो अथवा इच्छा नसो जन्माला यावं लागतं, त्याला काय म्हणायचं? जीव म्हणायचं। आपला जन्म आपल्या हातात थोडीच आहे,
बरं दुसरी गोष्ट ऐका, इथून जायचं तरी आपल्या हातात आहे का? इथून जायचं आपल्या इच्छेवर आहे का? हा, मनात पुष्कळ वाटतं, जगावं असं वाटतं, पण कधी स्विच ऑफ होईल सांगता येत नाही, कधी जीवन संपेल सांगता येत नाही. येणं आपल्या हातात नाही, जाणंही आपल्या हातात नाही. म्हणून मायबापानं हे अनिच्छा प्रारब्ध आहे. प्रारब्धाचे 3 प्रकार आहेत. एक अनिच्छा प्रारब्ध, एक स्वइच्छा प्रारब्ध आणि एक परिच्छा प्रारब्ध. अनिच्छा म्हणजे इच्छा असो अथवा इच्छा नसो, यावं लागतं. इच्छा असो अथवा इच्छा नसो, राहावंच लागतं. राहावंच लागतं म्हणजे किती परेशान झाला, किती नको वाटलं तरी पण राहावंच लागतं. आणि दुसरी गोष्ट आहे, इच्छा असली तरी आणि इच्छा नसली तरी जावंच लागतं. जीवाच्या पाठीमाग अनिच्छा प्रारब्ध आहे. देवाच्या दृष्टीने विचार केला तर देवाचं परेच्छा प्रारब्ध. परेच्छा म्हणजे परक्याच्या हातात, म्हणजे दुसऱ्याच्या हातात. देवाचं येणं देवाच्या हातात नाही. देवाचं येणं, तुम्ही म्हणाल देवाचं येणं देवाच्या हातात नाही. नाही, देवाच्या हातात. मग देवांचं येणं दुसऱ्याच्या हातात म्हणजे भक्ताच्या हातात आहे. कोणातरी सद्भक्तानं धावा करावा आणि त्याला बोलवावं, आणि त्याला बोलवल्यानंतर मग येतो मायबापानं. महाराज सांगतात, आणि याला रूपा करुणी खरे हरिदास, करुणी खरे हरिदासी, करुणी खरे हरिदासी. भगवान परमात्मा येतो मायबापानं. कधी येतो? कुणातरी भक्तावर संकट पडलं आणि मग त्यानं धावा करावा. आलं लक्षामध्ये? आणि धावा केल्यानंतर कोठे न दिसे पाहता, उडी घाली अवचिता. कुठं न दिसणारा भगवान परमात्मा अकस्मात येतो. गजेंद्रानं धावा केला, धावून आला मायबापानं. द्रौपदीनं धावा केला, धावत आला ना. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला. म्हणेपर्यंत मायबापानं भगवान परमात्मा आला. कारण त्याचा अवतार आपल्यासाठी, आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादी सुकोर. देव भक्तासाठी मायबापानं या ठिकाणी येतो. मुद्दा इथे एवढा आहे. म्हणजे देवाचं प्रारब्ध आहे, अनिच्छा प्रारब्ध. साधू संतांचं तसं नाही मायबापा. साधू संत स्वतःच्या इच्छेनं येतात, साधू संत स्वतःच्या इच्छेनं राहतात, आणि त्यांना वाटलं की साधू स्वतःच्या इच्छेनं जातात. तुम्ही म्हणाल कशावरून? महाराज सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. झाडू
मायबापानो महाराज सांगतात मायबापानो, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. कोणतं काम घेऊन आले? उजळावया आले वाटा, उजळावया आलो वाटा, खरा शोधोनिया आले संत, शोधोनिया आले संत, हिताहित जगाचे, जगाचं हित करण्यासाठी, जगाला सन्मार्ग दाखवण्यासाठी संत या ठिकाणी स्वतः आले. आणि जायचं झालं तर आम्ही जातो आता, कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. जायचं झालं तर स्वतःची इच्छा, यायचं झालं तर स्वतःची इच्छा, आणि राहायचं झालं तर मायबापानं साधू स्वतःच्या इच्छेनं राहतो. मायबापानो साधूचं जीवन समाधानी राहतं. मुद्दा इथं मायबापानो आजचा दिवस गोरोबा काकांच्या मायबापानं पुण्यस्मरणाचा. हे पुण्यस्मरण तरी का केलं जातं? पुण्यस्मरण मायबापानं साधूचं केलं जातं हे शेवटच्या दिवशी. शेवटच्या दिवशी म्हणजे देवाचं स्वागत पहिल्या दिवशी केलं जातं. बघा तुम्ही, रामनवमीचा दिवस हा देवाच्या प्रगट दिन आहे. भगवान परमात्मा ज्या दिवशी अवतीर्ण झाले तो दिवस उत्सवानं साजरा केला जातो. भगवान परमात्मा अवतीर्ण होतो आणि तो पहिला दिवस साजरा केला जातो. रामनवमी साजरी करतो आपण, दत्त जयंती साजरी करतो आपण. मायबापानं भगवान परमात्मा येतो म्हणजे भगवान परमात्म्याच्या येण्याला म्हणजे पहिल्या दिवसाला महत्व आहे. मायबापानो तो दिवस साजरा करतो आपण. साधूचा जन्मदिवस नाही, मग साधूचा अंतकाळ साजरा केला जातो. आणि अंतकाळ का साजरा केला जातो याच्या पाठीमागचं कारण आहे मायबापानो, साधुत्व अंतकाळापर्यंत टिकावं लागतं. मायबापानं शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. मायबापानं साधूच्या प्रयाण काळाला, साधूच्या निर्याणाला, साधूच्या शेवटच्या दिवसाला, शेवटच्या श्वासाला, शेवटच्या क्षणाला महत्व आहे. आणि म्हणून मायबापानं तो दिवस साजरा केला जातो. पुण्यस्मरण आपण का करावं याच्या पाठीमागचं कारण मायबापानं, पुण्यतिथी एखादी शुभ तिथी असेल आणि त्या शुभ तिथीला साधू देह ठेवतात असं नाही. मग साधू ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी पवित्र होते साधून देह ठेवल्यामुळं. मग तो घातवार असू द्या, ती अशुभ तिथी असू द्या, पण ती अशुभ तिथी सुद्धा पुनीत होते मायबापानो. आज चैत्र कृष्ण त्रयोदशी, बरोबर ना मायबापानो? आजची त्रयोदशी पुनीत झाली, धन्य झाली. गोरोबा काकांनी या तिथीचा स्वीकार केला म्हणून मायबापानं ही त्रयोदशी साजरी केली जाते. म्हणून ही त्रयोदशी साजरी केली जाते मायबापानो. दुसरं एक कारण आहे आपण ही तिथी साजरी का करावी, कारण त्या महात्मा पुरुषांनी जन्म झाल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत फक्त पुण्यच कमवलेलं असतं. हे कमी जास्त करू नका. फक्त काय केलेलं असतं? काय केलेलं असतं? फक्त पुण्य कमवलेलं असतं मायबापानं. एवढं पुण्य कमवलेलं असतं म्हणून ती तिथी पुनीत होते. दुसरी गोष्ट आहे, ही तिथी जे साजरी करतात त्यांच्याही पदरामध्ये पुण्यच पडतं. म्हणून हा दिवस साजरा करायचा, म्हणून हा दिवस साजरा करायचा मायबापानो. आणि आजचा गोरोबा काकांच्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे. चरित्र असं सांगितलं जातं मायबापानो. गोरोबा काकांचा जन्म तेर गावी झाला. गोरोबा काकांचा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेरणा नदीच्या तीरावर, अलीकडच्या बाजूला तेर आहे आणि पलीकडच्या बाजूला ढोकी, बरोबर ना नाना? नदीच्या पलीकड ढोकीन, अलीकड तेर. मायबापानं तेरणा नदीच्या तीरावर वसलेलं हे तेर गाव आणि त्या ठिकाणी मायबापानं गोरोबा काकांचा जन्म आहे. त्या ठिकाणी गोरोबा काकांचा जन्म आहे. तसं पाहिलं तर घराण्यामध्ये पूर्वीपासून भक्तीची परंपरा आहे. घराण्यामध्ये पूर्वीपासून भक्तीची परंपरा आहे मायबापानं. गोरोबा काकांनी अवतार घेतला आणि तिथून पुढे भक्तीचा प्रवाह सुरू झाला असं नाही. त्या घरामध्ये पहिल्यापासूनच भक्तीची परंपरा आहे मायबापानं. पांडुरंगाची उपासना त्या घरामध्ये पहिल्यापासूनच आहे. मायबापानं मुळात साधू अवतीर्ण अशा कुळात आणि अशा ठिकाणी जन्म घेतात. कुठं?
पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते। अशा ठिकाणी मायबापानो महात्मा पुरुष अवतीर्ण होत असतात। त्या तेरणा नदीच्या तीरावर वसलेलं हे तेर गाव आणि त्या ठिकाणी माधव बुवा नावाचे कुंभार आहेत। पत्नीचं नाव रुक्मिणी आई साहेब आहे। माधव बुवा नावाचे कुंभार मायबापानो आणि हे दाम्पत्य आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय करत असताना मायबापानो भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत चिंतन करत रंगून गेलेलं हे कुटुंब आहे। भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये रंगून गेलेलं कुटुंब आहे मायबापानो। ज्या वेळेला एखाद्या साधू महात्म्याचं आपण जीवन चरित्र पाहत असतो ना, त्या जीवन चरित्रामध्ये आपण कधीतरी उतरावं मायबापानो। साधूचं जीवन चरित्र म्हणजे आपल्यासाठी आरसा असतो। साधूचं जीवन चरित्र आपल्यासाठी आरसा असतो मायबापानो। माझ्या मोरोपंतांची एक आर्य आहे, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांची पहा जरा। थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांची पहा जरा। आपण त्यांच्या समान व्हावे आणि हाची सापडे बोध खरा। गोरोबाकाकांच्या जीवन चरित्रामध्ये उतरत असताना, त्यांच्या चरित्राकडे पाहत असताना कधी कधी आपण आपल्याकडे पाहावं। आरसा दाखवायचं काम करतो। आरशाचं काम काय? आरसा ही वस्तूच अशी आहे, कुणाच्या घरात नाही असं आहे का? आरसा कुणाच्या घरात नाही, सगळ्याच्या घरात आहे। मी परवा कुठं पटका बांधला बघा, आटपाडीच्या पलीकडे गेलो होतो। आटपाडीच्या पलीकडे, आटपाडीच्या बाजूला, तिथे एक चोपदार होत। म्हणलं आरसा आहे का? महादेवाचं मंदिर गावाच्या बाहेर, आजूबाजूला घर नाही, वस्ती नाही, म्हणजे शेजारना आणावं म्हणावं तर सोय। आता म्हटलं इथं मिळाला तर कुणाच्या पडशीत पिशवीत मिळाला तर, नाही तर मिळत नाही। आणि म्हटलं आरसा आहे का? आरसा आहे का म्हटल्यानंतर लगेच त्याची कॉलर टाईट झाली। ती वस्तू आता तिथं दुसरीकडे कुणाकडेच नाही ना, शेजारी घर नाही, दार नाही, म्हणजे मिळाला तर त्याचाच, कुणाचा मिळाला तर त्याचाच। म्हणलं आहे ना आरसा, 20 वर्ष झाली पण काच आहे, चालेल का? काय आहे म्हणजे त्याला फ्रेम नव्हती, नुसती काय होती? आणि किती वर्ष? 20 वर्ष काय होती? नुसती काचच होती। काच का होईना पण लागते, काच का होईना पण लागते। कशासाठी लागते हो? त्या आरशामध्ये पाहिल्यानंतर फक्त दिसतं काय? दिसतं आपला चेहरा दिसतो, आहे तसा दिसतो का त्या आरशामुळे सुंदर दिसतो? नाही, आरसा लय सुंदर आहे म्हणून चेहरा सुंदर होतो का?
नाही, मग आपला जसा आहे तसा दिसतो. कशात? आरशात. जसा आहे तसा चेहऱ्यामध्ये आरसा दिसतो. माय बापानो, एका बाजारातली गंमत ऐकली होती मी. बाजारातली गंमत ऐकली होती. मला वाटतंय नामदेव आप्पांच्या चिंतनामध्ये कीर्तनात आप्पांनी गमतीनं सांगितलं होतं. 80 वर्षाची म्हातारी आणि आरसा नाही बाजारात गेली. किती वर्षाची? 80 वर्षाची म्हातारी. म्हणजे कशी असते? सुरकुत्या पडलेल्या असते त्या, बाहेरचं गाल आत गेलेलं असतात, बत्तीशी कवाच निघून गेलेली असते, खालची हनवटी वरच्या होटाला चुंबन घ्यायला गेलेली असते. म्हणजे म्हातारी कशी असते? हां. आणि ती म्हातारी 80 वर्षाची आरसा नाही गेली आणि ती दुकानात जायची. म्हणायची आरसा आहे का? तो म्हणायचा आहे. तो बघ. ती म्हातारी आरसा घ्यायची, तोंड बघायची आणि तिथंच टाकायची. म्हणले असला नको. कसला नको? चांगला दे, भारीचा दे, पाहिजे तेवढे पैसे घे. पण सगळे दुकानातले आरसे बघितले. शेवटी म्हातारीनं दुकान बदललं पण आरसा घेतला. दुकान बदलून दुसऱ्या दुकानात गेली आणि त्या दुकानदाराला विचारलं आरसा आहे का? हे त्या दुकानदारानं आरसा दिला. ती बघायची ना आरसा ठेवायची, बघायची ना आरसा. जत्रेतली सगळी दुकानं झाली पण आरसा काय घेतला? एक दुकानदार हे बघत होता. काय? तिचं चाललेलं ते शोधाशोध सगळी. त्या दुकानदारानं बोलावलं तिला. म्हणले आजी इकडे जवळ आली. म्हणले काय घ्यायचंय तुला? म्हणले आरसा. आणि म्हणली एवढी दुकानं फिरतीया? अरे बाबा म्हणले मी 16 वर्षाची होती का नाही तेव्हा एवढी सुंदर दिसत होती, पण तशी दिसनाच कोणच्या आरशात. का आता 80 वर्षाची झाली. आरशानं फक्त आरशाचं काम केलंय. आरशानं फक्त आरशाचं काम केलंय. आरसा दाखवायचं काम करतो. जसं आहे तसं. दुरुस्तीचं काम ज्याची त्याने करायचं. दुरुस्तीचं काम कोणी करायचं? ज्याची त्याने करायचं. मायबापानं संत चरित्र, साधू संतांचं जीवन चरित्र तुमच्या माझ्या जगण्यासाठी आणि तुमच्या माझ्या वागण्यासाठी आरसा आहे. रोजच्या जीवनामध्ये आपण आरशात बघतो आणि आरशात बघितल्यानंतर मायबापानो थोडा काही एखादा डाग लागलेला असला तर पुसायचं काम करतो आपण. करतो का नाही? रोजच्या जीवनामध्ये आरशात बघितल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचा पडलेला डाग आपल्या नजरेसमोर आल्यानंतर तो स्वच्छ करायचा आपण प्रयत्न करतो. साधू संतांच्या जीवन चरित्राकडे पाहिल्यानंतर आपण आपल्या जीवनाकडे पाहावं आणि मायबापानो आपल्या जीवनात असा एखादा डाग दिसला तर तो पुसायचा आपण काम करावं. मग मायबापानो ते जीवन चरित्र धन्य होतं. सफल रोज तर करतोय की नाही आरशात? मायबापानं चेहरा एखाद्या वेळेस हा चेहरा स्वच्छ झाला आणि हा चेहरा स्वच्छ नाही झाला फरक पडणार नाही मायबापानो. पण जीवनाला पडलेला डाग जर आपणाला स्वच्छ नाही करता आलं आणि आपलं जीवन आपणाला निष्कलंक नाही बनवता आलं तर खरं सांगू का एक वेळ जाणार आहे आपण. आणि जाता जाता निष्कलंक जीवन आपलं नाही झालं तर मायबापानं तो भगवान परमात्मा आपला स्वीकार करणार नाही. तो भगवान परमात्मा आपला स्वीकार करणार नाही. मायबापानं ऐका, हां आज गोरोबा काकांच्या निर्याण दिवसाच्या प्रसंगाच्या दृष्टीने विचार केला तर आज जगन्नियंता भगवान परमात्मा गोरोबा काकांचा स्वीकार करतो. याच्या पाठीमागचं कारण आहे जीवन निष्कलंक चारित्र्य संपन्न आणि भक्तियुक्त बनवलं मायबापानं. का? मला सांगायचा मुद्दा एवढाच होता. साधू संतांचं जीवन चरित्र एवढ्यासाठी पाहायचं. मग आपली कोणती परिस्थिती असू द्या, आपली कोणती परिस्थिती असू द्या, आपण ज्या परिस्थितीत आहोत, आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्ये आपणाला त्या भगवान परमात्म्याला मिठी मारता येते. फक्त आपला उद्देश असला पाहिजे, आपला प्रयत्न असला पाहिजे, आपली तळमळ असली पाहिजे, आपली धडपड असली पाहिजे. काय असली पाहिजे? हां आपले प्रयत्न वेगळे आहेत नाही बापानं. आपले प्रयत्न वेगळे आहेत. आपले प्रयत्न ज्या दिशेला चाललेत आपण कधी अंतर्मुख होत नाही. आपण कधीच अंतर्मुख होत नाही. हे कधीच बघत नाही. आपणाला फक्त गाडी शेजारी गाडी उभी करायची आणि माडी शेजारी माडी उभी करायची. गाडी शेजारी गाडी आणि माडी शेजारी माडी मायबापानं किती जरी उभ्या केल्या
तरी सुद्धा त्या गाडीमुळं आणि त्या माडीमुळं तो आपला स्वीकार नाही करणार. मग तो स्वीकार ज्या कारणामुळं करणार आहे त्या कारणासाठी आम्ही किती धडपड करतो आणि किती प्रयत्न करतो, नाही करत मायबाप. मला सांगायचा मुद्दा इथं होता. माधव बुवा रुक्मिणी आई साहेब दोन्ही दाम्पत्य तीर नगरीमध्ये मायबापानं आपलं जीवन जगत असताना 8 मुलं झाली त्यांना. किती? 8 मुलं झाली. आणि दुर्दैव अशा प्रकारचं मायबापानं 8च्या 8 मुलं गेली. 8च्या 8 मुलं जन्माला पण आली आणि गतप्राण झाली. किती मुलं? 8 मुलं. कल्पना करा, नुसती कल्पना करा. असं घडलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किती दुःख असेल. कधी कधी माणसानं तिथं त्या प्रसंगात आपण आपणाला उभं करायचं आणि मग कल्पना करायची काय दुःख असेल. बघा ना, कल्पना करा. काय 8 मुलं जन्माला आली आणि 8च्या 8 मुलं निघून गेली. किती दुःख झालं असेल. उद्विग्न मन झालं आणि उद्विग्न झालेलं मन मायबापानो असं वाटलं आता नको, बस झालं आता नको मायबापानो. जीवनाला कंटाळले मायबापानो. ऐका, कारण का संततीवर प्रेम असतं म्हणण्यापेक्षा संसारच संततीशिवाय पूर्ण झाला असं वाटत नाही. दशरथ राजाचं जीवनचरित्र पहा. काय कमी होतो दशरथ राजाला? कमी काय होतं? सगळं होतं मायबापान, आणि तरी सुद्धा जीवन दुःखी होतं. पुत्रहीनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते. दशरथ राजाची अवस्था होती. माधवबुवांची अवस्था अशी झाली. 8 मुलं झाली. 8च्या 8 मुलं मायबापानं निवर्तली. भगवान परमात्म्याला दोन्ही हात जोडले आणि दोन्ही हात जोडून भगवान परमात्म्याला सांगत होते, देवा एवढं मोठं दुःख माझ्या वाट्याला का? असं काय केलं? असा काय गुन्हा, असं काय पाप माझ्या वाट्याला एवढं मोठं दुःख आहे? कोणतं वैर आहे तुझ्यात आणि माझ्या? देवा सांग ना. देवा तुझा माझा काय वैराचा रे, देवा तुझा माझा काय वैराचा रे, देवा तुझा बोलत होते देवाबरोबर. देवा तुझा माझा कारे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखवशी, बळे बांधुनिया देशी काळा हाती, ऐशे काय चित्ती आले तुझ्या. उद्विग्न झालेलं मन. आणि त्यावेळेला ब्राह्मणाच्या वेशामध्ये भगवान परमात्मा प्रगट होतो. ब्राह्मणाच्या वेशात प्रगट झालेला भगवान परमात्मा माधवबुवानं म्हणतो, माधवबुवा काय झालं? माधवबुवा म्हणतात, आता कंटाळा आला जग. हे सगळं गोळा करायचं त्याच्यावर. पण तरी सुद्धा जीवनामध्ये भजन चालू होतं. कुणाचं? माधवबुवांचं. काय चालू होतं? भजन चालू होतं मायबापानं. आणि एवढं भजन करायचे मायबापानं. हातामध्ये काम आणि मुखामध्ये नाम. बस हातामध्ये काम होतं आणि मुखामध्ये नाम होतं. ज्याच्या जीवनामध्ये भजन नाही त्याच्या जीवनामध्ये किती मोठा संसार असू द्या,
ज्याच्या जीवनात भजन नाही, ज्याच्या जीवनामध्ये नामस्मरण नाही, ज्याच्या जीवनामध्ये चिंतन नाही, तो संसार किती मोठा असला तरी दुःखाचा आहे. मायबापानं जीवनामध्ये समाधानाची एवढी एकच जागा आहे, समाधानाची दुसरी जागाच नाही. मायबापानं एवढं चिंतन करायचे आणि अशा पद्धतीनं गोरोबा काकांच्यावर संस्कार झाले, गोरोबा काकांच्यावर संस्कार झाले. आणि संस्कार झाल्यामुळं आई वडिलांनी संस्कार केल्यामुळं मायबापानं गोरोबा काका संत बनले. काय बनले? आणि त्यामुळं गोरोबा काकांना संती मिळाली. पत्नीचं नाव संती होतं, गोरोबा काकांच्या पत्नीचं नाव संती होतं मायबापानं. आणि मग दोघांचं लग्न होतं. आणि दोघांचं लग्न झाल्यानंतर मायबापानं हा संसार सुखानं सुरू होतो. दोघांचं लग्न झाल्यानंतर हा संसार सुखानं सुरू झाला मायबापानं. एवढा गोड संसार, एवढा गोड संसार. यांनी काम करायचं, त्यांनी घरातली कामं करायची, नामस्मरण करायचं. आणि हे सगळं आनंदात चालू होतं. हे सगळं कसं चालू होतं? आनंदामध्ये चालू होतं. आणि हे सगळं आनंदात चालू असताना, हे सगळं आनंदामध्ये चालू असताना मायबापानं गोरोबा काकांच्या फोटोकडं पाहिलं ना, फोटोकडं पाहिलं तर तुम्हाला फक्त धोतर पाहायला मिळते. अंगावर कपडे आहेत का? आहेत का अंगावर कपडे? नाहीत. मायबापानं कसं जीवन आहे, कसं जीवन आहे. जुन्या माणसाला मायबापानं अंतरायला सुद्धा पुरतं नव्हतं, पोत्यावर झोपायचं. हा माणूस 5 फुटाचा आणि पोतं 3 फुटाचं, तेवढ्यावरच झोपायचं. आलं का लक्षात? खालचे पाय खाली, वरवीट वगैरे डोक्याला घेतली आणि तरीसुद्धा माणसाला झोप लागायची. संध्याकाळी झोपला माणूस तर संध्याकाळी काकडा करूनच उठवायचा तिनं. कशी झोप लागायची? संध्याकाळी झोपला तर तिनं सकाळी काकडा करूनच उठवायचा. उठा पांडुरंग प्रभात समयो, एवढी गोड झोप लागायची. आता माणसाला झोप नाही, आता माणसाला झोप नाही. आणि आता तर झोप उडली म्हणजे 7 तारखेसाठी. आता तर झोप नाही. आपणाला ते नाही बोलायचं. मुद्दा इथं आहे मायबापानं. हे सगळं चाललंय, हे सगळं चाललंय. आणि मग जीवन आनंदामध्ये चालू होतं. जीवन आनंदामध्ये चालू असताना मायबापानं पुढचा प्रसंग ऐका. गोरोबा काकांच्या जीवनामध्ये पुढचा घडलेला प्रसंग, ज्या प्रसंगामुळं गोरोबा काकांचं जीवन एवढ्या उंचीवर गेलं आणि जगाला माहीत झालं. गोरोबा काकांच्या जीवनातला प्रसंग आहे मायबापानो. एक दिवशी मायबापानो सकाळची वेळ आहे, ती माती त्याचं आळं तयार केलं. आणि ते आळं तयार केल्यानंतर मग त्या ठिकाणी माती कमवण्यासाठी, ती कमवणं हा शब्द होता त्याला, म्हणजे ती कमवावी लागते, म्हणजे मळावी लागते. कारण जोपर्यंत ती व्यवस्थित मळत नाही तोपर्यंत तिच्यापासून व्यवस्थित भांड तयार होत नाही. व्यवस्थित मळत नाही तोपर्यंत तिच्यापासून भांड तयार होत नाही. म्हणून मळायला कधी आळस करायचा नाही, मळायला कधी आळस. आता हे काय कुंभाराच्या घरी कुंभाराला सांगावं लागतं का मळायला आळस करायचा नाही. पण ऐका, आपण चपाती बनवतो का नाही, चपातीसाठी काय बनवतो आपण? कणिक बनवतो. पण चपातीसाठी जी कणिक असते त्या कणकीच्या पोळ्या नाही होत. पोळ्या बनवायच्या झाल्या तर त्याला वरुट्यानं चेचावं लागतं. कुणाला? त्या कणकीला. आता वरुटा राहिला नाही मग तिला उचलून आपटावं लागतं. कुणाला? त्या कणकीला. वरुटा नाही म्हटल्यावर तिला उचलून आपटावं लागतं. पण ती कणिक एवढी तयार करावी लागते, एवढी तयार करावी लागते आणि मग तिची पोळी बनते. अलग लक्षात. पण ज्या कणकीची पोळी बनते त्या कणकीचे मांडे बनत नाहीत. आता ज्यांनी मांडे खाल्ले त्यांना कल्पना आहे मायबापानं. मांड्यासाठी ते पीठ वस्त्रानं चाळावं. तुम्ही ताई बघितलं, ते वस्त्रानं चाळून घ्यायचं. एवढं बारीक करावं लागतं, एवढं बारीक करावं लागतं. म्हणजे काय करावं लागतं? जेवढी बारीक मळल एवढी प्रक्रिया चांगली. तशी ती माती बनवताना तिला तुडवावी लागते. माती बनवताना तुडवावी लागते मायबापानो. आणि अशा पद्धतीनं गोरोबा काका आणि त्या मातीमध्ये उभे राहिले. आणि मातीमध्ये उभे राहिल्यानंतर हातामध्ये चिपळ्या, अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं रूप साठवलं. चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम,
आणि तुझे वर्णावे गुण. माय बापानो, अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं आणि चिंतनाला सुरुवात झाली. चिंतनाला सुरुवात झाली कुणाच्या? गोरोबा काकांच्या चिंतनाला सुरुवात झाली. आणि चिंतनाला सुरुवात झाल्यानंतर विठ्ठल 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 असं करता 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 मायबापानं हे चिंतन सुरू झालं. आणि हे चिंतन सुरू झाल्यानंतर गोरोबा काकांची पत्नी पाण्याला जायचं होतं. आणि पाण्याला जात असताना समोर पाहिलं तर लेकरू खेळत होतं. लहानसं बाळ होतं. लहानसं बाळ आणि लेकरू खेळत होतं. आणि लेकरू खेळत असणाऱ्या त्या लेकराकडं पाहिलं, मालकाकडं पाहिलं आणि तिला कळलंच नाही. साधूची अवस्था सहज एवढं कळणं सोपं आहे का? साधूची अवस्था हां एवढं कळणं सोपं आहे का? हां अहो कधी कधी आमच्यासुद्धा वाट्याला येतं. आमच्यासुद्धा नुसतं एखादं पुस्तक ऐकत असताना, एखादं चिंतन ऐकत असताना आपण चिंतनात असतो. घरातली माणसं म्हणतात हे लगा आल्यापासून तास झालं त्याच्यातच गुंतलाय अजून. ज्याची कशा कळतं हे, ज्याची त्याला कळतं ना कसं असतंय त्याचं. आता दोघं बी आलोय त्यामुळे जास्त काय बोलत नाही. विठ्ठला विठ्ठला गोरोबा काकांचं भजन चालू आहे. मायबापानं त्या पत्नीनं गोरोबा काकांच्या संतीनं गोरोबा काकांना सांगितलं, स्वामी पाण्याला चालले आता, लक्ष असू द्या बाळ खेळत आहे. काय गोरोबाची कांता पाणी अशी जाता, 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 पुत्राशी पाहता खेळत असे, पुत्राशी पाहता खेळत असे, पुत्राशी पाहता खेळत असे, पुत्राशी पाहता खेळत असे, गोरोबाची गंगा पाणी अशी जाता, पुत्राशी पाहता खेळत असे, पुत्राशी पाहता खेळत असे, गोरोबाची गंगा पाणी अशी जाता, पुत्राशी पाहता खेळत असे, पुत्राशी पाहता खेळत असे, गोरोबाची कांता पाणी अशी जाता, पुत्राशी पाहता खेळत असे. मायबापानं काकांना सांगितलं, स्वामी लक्ष असू द्या. आणि लक्ष असू द्या म्हणून सांगितलं. आणि मायबापानं पाण्याला गेल्या. माझ्या महाराजांचं भजन चालू होतं. काय असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. आणि मग भजन सुरू झालं. विठ्ठल 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 भजन
चालू होतं, नामस्मरण चालू होतं. आणि हे नामस्मरण करता करता माय बापानो काय ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते संभाळी, अशी अवस्था झाली. आणि तिकडचं लेकरू वडिलांना बघितलं चिखलाच्या आळ्यात, आणि लेकरू हळूहळू हळू जवळ यायला लागलं. जवळ आलेलं लेकरू पायाजवळ आलं. पायाजवळ आलेल्या त्या बाळाला काय कळणार आहे आपल्या बापाची काय अवस्था झाली आहे. आणि ते भजनामध्ये त्या लेकरानं पाय असा पकडण्याचा प्रयत्न केला, आणि एवढ्यामध्ये गोरोबा काकांचा पाय त्या बाळावर पडला. पाय बाळावर पडला, पातळ झालेला चिखल नाका तोंडात गेला, आवाज आलाच नाही हो. आणि गोरोबा काका नाचत होते. मायबापानं असं करता करता काय छिन्न विचिन्न झालं बा, काय रक्तबंबाळ झालं, चुरा झाला सगळा, चिखलात मिसळलं. आणि चिखलात मिसळल्यानंतर मायबापानो आई पाणी घेऊन येते. आणलेले हांडे आणलेली भांडी भांड्याच्या जागेवर ठेवली, आणि आजूबाजूला पाहते बाळ दिसत नाही. इकडं गेलं का, कुठं गेलं का. मायबापानो ती आई हाक मारत होती, मकरेंद्रा कुठं दिसत नाही रे, माझा मकरेंद्र, त्याचं मकरेंद्र नाव होतं, कुठं दिसत नाही. मायबापानो आई व्याकुळ झाली, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनती, मातेची आ चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळ घेता शिन गेला. बाळ कुठं दिसत नाही. मायबापानं सहज लक्ष पायाकडे गेलं गोरोबा काकाच्या. गोरोबा काकांना विचारते सुद्धा, स्वामी माझं बाळ कुठं आहे, माझं बाळ दिसत नाही, कुठं आहे माझं बाळ. मायबापानं सांगायला हे देहावरच नव्हते, सांगायला माती तुडविता नाही देवसती, माती तुडविता नाही देवसती, माती तुडविता आठविता प्रीती पांडुरंग, आठविता माती तुडविता नाही देह स्थिती, आठवीत चित्ती पांडुरंगा. मायबापानं भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असणाऱ्या गोरोबा काकांना कळालं नाही. त्या आईचं लक्ष पायाकडे गेलं, आणि पायाकडे गेल्यानंतर रोज दिसणारी माती वेगळी होती, आज मातीचा रंग लाल झाला. मायबापानं त्या अवयव दिसू लागले त्या मातीमध्ये बाळाचे. आणि लक्षात आलं, आणि लक्षात आल्यानंतर मायबापानो त्या आईनं टाहो फोडला. स्वामी काय केलं तुम्ही, माझ्या बाळाचा घात केला, तुम्ही माझ्या कसाबाशी तरी येतसे दया
कसाबाला तरी दया येईल एवढ्या प्रकारचं तुम्ही किती निष्ठुर झाला, किती निष्ठुर झाला. आणि मग मायबापानो एवढं जरी आक्रोश करत होती का नाही ती आई, गोरोबा काकांना काही कळत नव्हतं, काही कळत नव्हतं. आणि मग मायबापानो आपलं काय झालंय, काय झालं, थांबा 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 थांबा. विठाला विठाला उभा राहायचा विठाला विठाला विठाला. तुम्ही म्हणताय ते बी बरोबर आहे, पण तुम्ही का हसत होता हे मला कळलं नाही. हा ऐका, मुद्दा इथं होता मायबापा. नवलाची गोष्ट ऐक सखई बाई, कुंभाराने बाळ तुडविले पाही. मायबापानं ऐका, मुद्दा इथं आहे. हे सगळं घडल्यानंतर त्या आईनं आक्रोश केला. आक्रोश केल्यानंतर त्या आईच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला, आग लागो तुमच्या कशाला, भजनाला. मायबापानं पांडुरंगाबद्दल, भजनाबद्दल शब्द अपशब्द मुखातून बाहेर पडले आणि गोरोबा काका देहावस्थेत झाले. मायबापानं दुःख कधी झालं माहिती आहे का, दुःख कधी झालं, भजनाला नावं ठेवली, पांडुरंगाला नावं ठेवली. मायबापानो तो का म्हणे काय थोरपण जाळावे ते, तो का म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते. मायबापानं भजनाला खूप मोठी ताकद आहे, भजनामध्ये खूप मोठी ताकद आहे. ज्या वेळेला भजनाला नावं ठेवली मायबापानं ऐका, ज्या वेळेला पांडुरंगाला नावं ठेवली, राग आला, तळपायाची आग मस्तकाला गेली. घडलं काय कळलंच नाही, फक्त एवढंच कळलं माझी पत्नी भजनाला नावं ठेवते, माझ्या देवाला नावं ठेवते. घडलेला प्रकार लक्षात नाही आला. आणि मायबापानं काकांचा स्वभाव रागीट होता. काका म्हणजे तुकोबाराय नव्हे, काका म्हणजे तुकोबाराय नव्हे. मायबापानो एवढा राग आला आणि ते चाक फिरवायची काठी असते की नाही, मायबापानं ती समोर पडलेली पाहिली. पाहिल्यानंतर काका धावले, ती काठी हातात घेतली, प्रहार करणार एवढ्यामध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी. आणि मग त्यांनी शपथ घातली, म्हणे तुम्ही स्पर्श कराल, तुम्ही हात लावाल, जर तुम्ही मला माराल पांडुरंगाची आण आहे तो. पांडुरंगाची शपथ घातली आणि पांडुरंगाची शपथ घातल्यानंतर काठी टाकून दिली. काठी टाकून दिल्यानंतर पाहिलं कुठं, चिखलाकडे. आणि मग घडलेला प्रकार लक्षात आला. लक्षात आल्यानंतर काकांनी दोन्ही हात सोडले आणि मग सांगत होते, मी अपराधी आहे तुझा, मी तुझा अपराधी आहे. आता मी कोणत्याही शब्दात माफी मागितली तरी आता सांत्वन होत नाही, सांत्वन होत नाही. माझ्याकडून चूक घडली. मायबापानं दोन्ही हात त्या पांडुरंगाला जोडावे आणि पांडुरंगाला सांगावं, पांडुरंगा अरे तुझं भजन करत असताना मला नाही कळालं, तुझं भजन करत असताना मला नाही कळालं आणि त्यामुळे हे कृत्य घडलं देवा, त्यामुळे हे कृत्य घडलं देवा. मायबापानं असं करता करता मनामध्ये निश्चय केला, निर्धार केला. आता शपथ घातली ना तिनं, आता स्पर्श नाही. मायबापानं तोपर्यंत लक्षात नाही आलं कोणाच्या, संतीच्या, गोरोबा काकांच्या पत्नीच्या. बचाव झाला, वेळ निभावून गेली. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला, पण स्पर्श नाही गोरोबा काकांचा. आणि मग तिच्या लक्षात आलं, रागाच्या भरात आपण बोलून गेलो, पण परिणाम वाईट झाला मायबापानो. आता या वंशाला ही जी वेली आहे आता अशी सुकून जाईल जाग्यावर. मग या वंशाला मायबापानो कुलदीपक कसा तयार होईल जर हे स्पर्श करायला तयार नाहीत. आणि मग मायबापानं वाईट वाटलं. वाईट वाटल्यानंतर ती गोरोबा काकांची पत्नी आपल्या आई वडिलांच्याकडे जाते, घडलेला प्रसंग सांगते आणि नंतर सांगते, माझ्यामुळं जर या वंशाचा कुलाचा नाश होणार असेल तर एक काम करा. काय करा, माझी जी बहीण आहे ना, माझ्या पाठची माझी जी बहीण आहे ना, तिचं गोरोबा काकांशी लग्न लावा. गोरोबा काकांशी मायबापानं हा विचार आई वडिलांना पटला. आणि हा विचार आई वडिलांना पटल्यानंतर गोरोबा काकांच्या संतीची बहीण रामी नाव आहे तिचं आणि गोरोबा काकांचं लग्न लावून दिलं जातं. मायबापानं लग्न लावून दिल्यानंतर बोळवण करत असताना जुनी माणसं वेशीपर्यंत घालवायला यायची.
वेशीपर्यंत घालवायला यायची मायबापानं. ते घालवायला तिथं आल्यानंतर आता निरोप द्यायचा आहे. निरोप देत असताना कोणताही बाप ज्यावेळेला मुलीला निरोप देतो का नाही त्यावेळेला त्याच्या अंतःकरणाची अवस्था व्याकुळ झालेली असते. कोणताही बाप असू द्या त्याच्या अंतःकरणाची अवस्था व्याकुळ झालेली असते. मायबापानो, आई आपल्या लेकरावर प्रेम करते त्याच्या कितीतरी पटीनं बापाचं प्रेम असतं, फक्त दिसत नसतं. हे पटायचं नाही, हे पटायचं नाही, पण ते उभं जळत असतं आणि ज्याची त्याला कळत असतं. कुणाला? हा, आई प्रेम करते मायबापाला. भूक लागली म्हटल्याबरोबर लेकरू धावत आईजवळ जातं, लगेच वाढते आणि एकाच वेळची भूक भागते. किती? उभ्या आयुष्याचं कोडं बापाला असतं, उभ्या आयुष्याचं कोडं, म्हणून त्याला ताण जास्त असतो. जीवापाड प्रेम करणारा बाप मनात विचार करतो, एका मुलीचं तर वाटलं झालं, आता ही दुसरी मुलगी आपण दिली. आणि म्हणून त्या तळमळीनं निरोप देत असताना अनावधानानं मुखातनं शब्द गेले, जावय पहिली मुलगी तुम्हाला दिली आणि ही दुसरी तुमच्या स्वाधीन केली. आलं का लक्षात? तिच्यावर प्रेम कराल आणि हिला दुजं बघाल, किंवा हिच्यावर प्रेम कराल आणि तिच्याबद्दल दुजा भाव कराल. काय? माझ्या दोन्ही मुली सारख्या, माझ्या दोन्ही मुली तुम्ही सारख्या वागवा, सारख्या सांभाळा, यांच्यामध्ये भेदभाव करू नका. आणि जर तसं तुम्ही केलं ना तर तुम्हाला विठ्ठलाची आण आहे. गोरोबा काका घरी आले आणि मनात विचार करत होते, आता मला पुन्हा विठ्ठलाची आण. गोरोबा काका म्हणत होते, देवा तुझ्या मनात काय आहे रे? तुझ्या मनात काय आहे? कळायला तयार नाही. मायबापानं ऐका, गोरोबा काका दोघींना स्पर्श करत नाहीत. दोघींच्या लक्षात आलं, एवढं करून सुद्धा शेवटी पदरात काय पडलं? आपला संसार असाच उद्ध्वस्त झाला. दोघीनं विचार केला याच्यावर पर्याय काय करायचा. आणि म्हणून मायबापानं एक दिवस रात्री गोरोबा काकांचं अंतरुण केलं आणि गोरोबा काका झोपलेले असताना दोघीनं दोन्ही बाजूला आपली सेज तयार केली. दोन्ही बाजूला झोपल्या आणि गोरोबा काकांचे दोन्ही हात दोघीनं आपल्या अंगावर घेतले. सकाळच्या वेळेला जाग आल्यानंतर मायबापानं त्या भगवान परमात्म्याला नमस्कार करण्यासाठी, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, कर मध्य तू गोविंदा, प्रभाते कर दर्शन. मायबापानं साधूचं जीवन असतं ना, साधूची साधना जाग आली की सुरू होते. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. मायबापानं जाग आली की पहिली आठवण कुणाची? त्या भगवान परमात्म्याची. मायबापानं रोज झोपी तो घालवतो आणि रोज जागा तोच करतो. किती जाणीव आहे आपणाला काय जाणीव आहे? मायबापानं झोपी घालायचं काम तो करतो आणि जाग करायचं सुद्धा काम तो करतो. म्हणून मायबापानं काका जागे झाले आणि त्याला नमस्कार करण्यासाठी आपले हात मायबापानं समोर घेत असताना लक्षात आलं, आपले दोन्ही हात दोघींच्या अंगावर आहे. अन्याय घडला. गोरोबा काका म्हणत होते, ज्यांचा माझा संबंध संपला, ज्यांचा आणि माझा संबंध संपला, त्यांचा संबंध जोडायचं काम तो केलं. कोणी केलं? हाताने केलं ना जोडायचं काम मायबापानं. आता तुमचा त्याग करायचा. मायबापानं गोरोबा काकांचं वैराग्य होतं. मायबापानं दोन्ही हात शस्त्रावरती असे आदळले आणि दोन्ही हात शरीरापासून वेगळे झाले आणि ते दोन्ही हात तेर नदीमध्ये टाकून दिले. गोरोबा काकांचे दोन्ही हात गेले. आता जेवायचं कसं? खायचं कसं? काम करायचं कसं? भरवायचं कसं? परिणामाचा विचार नाही मायबापानं, परिणामाचा विचार नाही. इकडं हे घडलं आणि विश्वाचा मालक बेचैन झाला. कुठं? पंढरपूरमध्ये विश्वाचा मालक बेचैन झाला मायबापानं. ज्या वेळेला त्याच्या भक्तावरती संकट येतं ना त्यावेळेला व्यतीत होतो तो पहिल्यांदा भगवान परमात्मा व्यतीत झाला. आणि मायबापानं त्या भगवान परमात्म्यानं आईसाहेबांना सांगितलं, आता तुमचं गोल कुंकू आहे ना ते आडवं करा.
कोण सांगतंय? तुमचं गोल कुंकू आहे ना, आता आडवं करा. रुक्मिणी आई साहेब म्हणतात आडवं का करायचं? रोज तर गोल कुंकू लावतो आम्ही, आडवं का करायचं? म्हणे त्याचं काम आहे आज. का? म्हणे आम्ही तेरला जाणार, आम्ही तेरला जाणार ना, आणि मग तुम्ही बरोबर येणार. पण जाताना असं नाही कुंभारीन बनून जायचं. कसं बनून जायचं? मायबापानं स्वतः भगवान परमात्मा गोरोबा काकांची वस्त्र परिधान करतो. गोरोबा काकांची वस्त्र म्हणजे कुंभाराची जशी वस्त्र असतात तशी. कशी? मळकटलेलं धोतर, मळकटलेलं मुंडास, तो पटका तसा, आणि गोरोबा का कुंभारासारखा वेश परिधान केला. आईसाहेबांना बरोबर घेतलं, आणि आईसाहेबांना बरोबर घेऊन बाहेर पडणारी एवढ्यामध्ये गरुड. कोण? गरुड. गरुडानं विचारलं देवा कुठं? म्हणे तेरला चाललं. म्हणले मला यायचंय ना. कोणाला? तुम्ही इथून गेल्यावर माझं इथं काय काम आहे? तुम्ही इथून गेल्यावर माझं इथं काय काम आहे? असं म्हटल्यानंतर मायबापानो देवानं सांगितलं असं नाही येता येणार, मग तुम्हाला गाढव बनावं लागेल. काय बनावं लागेल? कुणाला? गरुडाला. गरुडानं सांगितलं मी पहिलाच गाढव झालोय. कोणी सांगितलं? मी. तुम्ही म्हणाल पहिला कस काय गाढव झालोय? गरुडाचं आणि देवाचं युद्ध झालं पाठीमाग. ना, गरुड एवढा शक्तिशाली, गरुड एवढा शक्तिशाली, त्या युद्धात गरुडानं देवाला हरवलं. कुणाला? देवाचं कोणतंच शस्त्र गरुडाला पराजित करू शकलं नाही. गरुडाचा विजय झाला, गरुडाचा विजय झाला. ताकदच संपली देवाची. पण ऐका, सगळी ताकद संपली तरी सुद्धा देव तो देवच आहे. चतुरातु शिरोमणी. आलं का लक्षात? चतुर असणाऱ्या भगवान परमात्म्यानं गरुडाचं कौतुक केलं. कुणाचं? ज्याचा विजय झालाय त्याचं कौतुक केलं. हवा भरली, हवा. कुणी? देवानं. म्हणले गरुडा अरे किती पराक्रमी, माझा पराभव केला. जगाचा मालक आहे, विश्वाचा मालक आहे, माझा पराभव केला. किती पराक्रमी, बोल तुला काय पाहिजे? गरुड म्हणला देवा पराजय तुझा झालाय, विजय माझा झालाय, आणि मला तू देणार? माझं नाव राहील का? कुणाचं? मग बोल तुला काय पाहिजे? कोण म्हणते? गरुड. बघा म्हणे काय, अरे म्हणे माग, काय पण माग. आलं का लक्षात? हवा भरली ना. देवानं सांगितलं मास कर, माझं वाहन हो ना. तवा म्हणली चूक केली, तवापासून हित आहे. म्हणजे गाढव आधीच झालोय म्हणून हित आहे. आता खरोखरच गाढव व्हायला काय फरक पडतो? आता गाढवाचं रूप घ्यायला काय फरक पडतोय? झालं गाढव काय. आणि आले मायबापानं तेरमध्ये. तेरमध्ये आल्यानंतर ऐका, तेरमध्ये आल्यानंतर आवाज दिला, काका कोण आहे अंगणामध्ये? अंगणामध्ये कोण आहे? मायबापानं. बाहेरून आवाज आला, काका. आईसाहेबांनी म्हणावं, काका आपल्याला हात नाही आणि यांना पुढे सरा. आपल्याला हात नाही, यांना काम नाही. आलं का लक्षात? आता ह्यांना पगार काय द्यायचा? आलं का? त्यांनी सांगितलं काय नाही. काय? आम्हाला फक्त 2 घास पोटाला मिळाले की भरपूर झाले. नुसत्या पोटावारी गडी मिळाल्या ना. आलं का लक्षात? त्यांनी काम करायचं, पगार तर काही नाही द्यायचा. 2 घास द्यायचे, त्यांना बी द्यायचे. मग मायबापान तिथं राहिले. आलं का लक्षात? तिथं राहिले. आणि तिथं राहिल्यानंतर मग काम सुरू झालं. गोरोबा काकांच्या घरामध्ये मायबापानं उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून. मायबापान गोरोबा काकाच्या घरी भगवान परमात्म्यानं माती आणावी, त्या गरुडानं माती आणावी. भगवान परमात्म्यानं ती माती तुडवायची. आईसाहेबांनी पाणी आणून ओतायचं, आईसाहेबांनी पाणी आणून ओतायचं, आणि मग त्या ठिकाणी मडकी तयार व्हायची. मडकं असं बनायचं, मडकं असं बनायचं. ते मडकं तयार झाल्यानंतर भिंतीवर आपटलं तरी सुद्धा फुटायचं नाही. कशावर? मायबापानो का फुटत नव्हतं? बनवणारा कोण होता?
फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा आळच मग हे आकारा तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार विठ्ठला तू वेळा कुंभार माय बापानं मडकी त्या ठिकाणी बनवली अशा बाजारात गेल्यानंतर सगळ्याची दुकानं बंद झाली कारण असं मडकं कुणाच कुंभाराच्या 12:30ला असं मडकं कुणाच कुंभाराच्या घरी बनत नव्हतं आलं लक्षामध्ये लई तळमळ होऊ नाही म्हणून आपलं पटदिश सांगून मोकळा झालो उगाच तुम्ही बी सारखं तिकडं बघायचं म्हणून साठी सांगून झालं हां मुद्दा इथं माय बापानं असं मडकं कुठं बनवणार असं मडकं कुठं बनवणार सगळ्याची दुकानं बंद झाली आणि सगळ्याची दुकानं बंद झाल्यानंतर काय होतं माहिती आहे का हां एखाद्याचं चांगलं झाल्यानंतर माणसाला बघवत नाही असं नाही म्हणत मी नीट समजून घ्या सारखं एखाद्याचं चांगलं झालं तर माणसाला बरं वाटत नाही असं नाही बरं वाटतं माणसाला पण आपल्यापेक्षा एखाद्याचं चांगलं झालं मग माणसाला बरं वाटत नाही कोणापेक्षा ही महत्वाचं कोणचं आपल्यापेक्षा चांगलं नाही हां एखाद्याचं चांगलं झालेलं बरं वाटल पण आपल्यापेक्षा जर एखाद्याचं चांगलं व्हायला लागलं का नाही आणि मग ते माणसाला बरं वाटत नाही बाकीचे कुंभार म्हणायचे लखा दोन्ही हात गेले धंदा चाललाय तेजीत कसा चाललाय धंदा तेजीत चाललाय आपली दुकानं बंद पडली म्हणले काय कारण आहे रे म्हणले हे कुंभार आलंय आणि हित काहीतरी आहे म्हणले काय आहे ह्यांनी शोध लावला आणि म्हणली ह्यांचं गाढव काहीतरी चमत्कार आहे का अजून वराडलंच नाही कोणाचं गाढव गरुड गाढव झालेलं आणि ही जेव्हा कळलं का नाही गोरोबा काकाला सांगितलं गोरोबा काका गाढवाचा काय प्रकार आहे मग अजून वराडलंच नाही गोरोबा काकानी इटू कुंभाराला सांगितलं म्हणजे गाढव कुठं आणले देवाने सांगितलं तुला गाढव व्हायला सांगितलंय नीट हा अरे सोंग घेतलं तर वटलं तरी पाहिजे सोंग घेतलं तर वटलं तरी पाहिजे तुला वरडायला येत नाही अलग लक्षात गाढवासारखं कुणाला वरडा येते ए कोणता बी गायक असू द्या एका दमात 7 आवाज काढणारा गायक आहे का एका दमात 7 आवाज कोण एकदा त्यानं सुरुवात केलं जी त्यानं आ केलं भिंतीवरची भांडी सुद्धा खाली पडायला लागली कुठली ए त्याचं वराड नव्हतं ते कोणाचं लगा म्हणली तो हाण दाबा घर राहायची नाही ती मुद्दा इथं माय बापानो एवढं सगळं चालू होतं माय बापानो हा व्यवहार सुरू झाला कोणाच्या घरी गोरोबा काकांच्या घरी 7 महिने झाले किती महिने झाले 7 महिने झाले माय बापानं कार्तिकीची वारी जवळ आली आणि माय बापन पंढरपूरमध्ये वारकरी पंढरपूरमध्ये गेल्यानंतर मंदिरात देवाचं दर्शन घ्यायचे पण देवच दिसायचा नाही म्हणजे काय मूर्ती होती पण मूर्तीमध्ये चैतन्य नाही माय बापानं त्या मूर्तीमध्ये चैतन्य वाटना समाधान वाटना आणि मग त्यांनी विचार केला कुठे गेला देव नाही पंढरपूरमध्ये देव नाही उगाच उदास वाटतंय समाधान वाटत नाही देव नाही आता देव कुठे गेला माय बापानो ज्ञानोबा या मनात विचार करतात कुठे गेला त्याला शोधायला पण अधिकारी माणूस पाहिजे ना कोण पाहिजे अधिकारी माणूस पाहिजे आणि पंढरपूरच्या बाजारात एवढी मोठी यात्रा पंढरपूरच्या बाजारात इथला माल आला कुठला तेरमधला कशाचा आणि त्या मडक्यावर ठसे उमटले होते हाताचे कुणाच्या देवाच्या त्याच्यावर शंख पद्मनी हे सगळं पाहिलं आणि मग लक्षात आलं देव इथं नाही
देव तेरलाय. कुठे देव तेरला? मायबापानं नामदेव राया, ज्ञानोबा राया, सगळे वारकरी पण तेरला. सगळे वारकरी कुठं? तेरला. ज्या वेळेला हे सगळे वारकरी तेरकड निघाले का नाही मायबापानो, त्यावेळेला देवाला कळलं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देवाने आईसाहेबाला सांगितलं चला, आता राहता येत नाही. गरुडाला सांगितलं निघावं लागतंय. मायबापानं हे सगळी दिंडी गोरोबा काकांच्या घरी येईपर्यंत आवाज दिला, गोरोबा देव कुठे आहे? काका म्हटले देव? देव कुठं? मला माहित आहे. मला कुठं माहित आहे? म्हणजे कुठं माहित आहे म्हणजे तुमच्या घरात देव आहे. कोणाच्या घरात देव आहे? तुमच्या घरात देव आहे. नाही म्हणे माझ्या घरात देव. माझे तर हात सुद्धा गेले, माझे हात सुद्धा गेले. देव कुठे या ठिकाणी? असं म्हटल्यानंतर सांगितलं माझ्या घरात 7 महिने झालं एक जोडपं आलंय कुंभाराच. किती महिने झालं? 7 महिने. गोरोबा काकाला सांगितले 7 महिने झालं देव पंढरपुरात नाही. किती महिने? 7 महिने झालं देव पंढरपुरात नाही. आणि मग गोरोबा काकाला आठवलं 7 महिने झाले माझे हात गेले आणि तेव्हापासून पंढरपुरात देव नाही. 7 महिने झालं पंढरपूरमध्ये देव नाही आणि 7 महिने झाले माझे हात नाहीत. माझे हात नाहीत म्हणून पंढरपूरमधला माझा मालक कुंभाराच्या रूपात या ठिकाणी आला आणि मग चौकशी केली. तो विठू कुंभार कुठं आहे? काय घरात विचारलं कुठं आहे? कुठं आहे तो? काय म्हणे आता माती आणायला गेले. गरुड कुठं आहे? माती आणायला गेले. रखमाई कुठं आहे? त्या पण म्हणले हितच होत्या. कुणीच सापडना. काय सापडना? कुणीच सापडना. आणि मग लक्षात आलं मायबापानो. आणि मग गोरोबा काका मनात विचार करतात, देवा अरे 7 महिने झालं काय तू माझ्या घरामध्ये अशी कामं केली रे. आणि हा सगळा प्रभाव कशाचा आहे? हा सगळा प्रभाव फक्त भजनाचा आहे. मी तुझं भजन करतोय आणि मी तुझं भजन करतोय म्हणून देवा हे सगळं होतंय. आणि म्हणून मायबापानो त्या गोरोबा काकांच्या त्या आठवणी जाग्या झाल्या. आणि आठवणी जाग्या झाल्यानंतर मायबापानो आठवणी जाग्या झाल्यानंतर मग ते गोरोबा काका भगवान परमात्म्याचं स्मरण करून केशवाच्या ध्यानाभंगाच्या पहिल्या
रखुमाई काम केली देवा आणि त्याच्या बदल्यात मी काय केलं फक्त भजनच केलं मी काय केलं भजनच केलं पाठीमागचं कीर्तन सगळं विसरून जा एक शब्द ध्यानात ठेवा तो कोरून घरी घेऊन जा ऐका गोरोबा काकांच्या चरित्रामध्ये गोरोबा काका ज्या वेळेला मायबापानं हे आठवत होते काय आठवत होते 7 महिने भगवान परमात्मा इथं आला राब राब राबला कशासाठी फक्त भजनासाठी गोरोबा काकांनी काय केलं गोरोबा काकांनी काय दिलं त्याला काय दिलं काय नाही दिलं फक्त नामस्मरण केलं फक्त भजन केलं मग मला तुम्ही सांगा विश्वाचा मालक आपल्या घरात राबवायची ताकद त्याच्या भजनात आहे विश्वाचा मालक आपल्या घरी राबवण्याची ताकद त्याच्या नामस्मरणामध्ये कशामध्ये फक्त नामस्मरणामध्ये आठवा मायबापानं सावता महाराजांचं चरित्र आठवा ज्ञानोबरायांचं चरित्र आठवा नामदेवरायांचं चरित्र आठवा नाथबाबांचं चरित्र आठवा यच्चयावत जीव सृष्टीमध्ये अवतीर्ण झालेल्या सर्व संतांचं चरित्र आठवलं नामस्मरणाशिवाय त्यांनी काहीच नाही केलं काय केलं म्हणजे किती सोपं आहे म्हणून म्हटलंय तुका म्हणे सोपे आहे सर्व भक्ती ते कठीण सुळावरील पोळी का म्हटलं माहितीये का सोपं असून करता येत नाही म्हणून सोपं असून सुद्धा करता येत नाही म्हणून आठवला भगवान परमात्मा मायबापानं पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर ही सगळी संत मांदियाळी ज्या वेळेला पंढरपूरला गेले का नाही मग मायबापानं त्या पंढरपूरमध्ये आनंद होता का आनंद होता याच्या पाठीमागचं कारण आहे मायबापानं आता पंढरपूरचा मालक पंढरपूरमध्ये होता कुठं होता मायबापानं मग कीर्तनाला सुरुवात झाली नामदेव कीर्तन करी आणि मग पुढे देव नाचे रंग भरे कीर्तनात आणि प्रेमे हरिदास नाच मायबापानं नामदेवरायांचं कीर्तन सुरू झालं रंग भरला कीर्तनाला आणि मायबापानं त्या कीर्तनामध्ये नामदेवरायांना सांगावं हात वर करा आणि भजन करायला सुरुवात करा हात वर का करायला सांगत होते नामदेवराया याच्या पाठीमागचं कारण आहे एखादा माणूस पाण्यात पडला तर वाचवण्यासाठी काय करतो वाचवण्यासाठी हात वर करतो का नाही तसा हा जीव या भवसागरात आहे आणि या भवसागरातून वाचवणारा तो आहे भवसागर तरता कारे करी तसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवून या त्याच्या पायी घाला मिठी आणि मोलने घे जग जेठी मायबापानं भावा एकासाठी खांदेवा हे आपुल्या मायबापानं हात वर करायला सांगितले आणि भजन करायला सांगितलं सगळ्यांनी हात वर केले नामदेव गोरोबा काकाला हात नाही कोणाला हात नाही गोरोबा काकाला हात नाही मायबापानं गोरोबा काकाचे हात गेले आता थोटे हात होते गोरोबा काकाने ते थोटे हात वाजवायला सुरुवात केली आणि नामदेवरायांनी सांगितलं हात वर करा गोरोबा काकांच्या डोळ्यातून घळ 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 अश्रू हात वर करायला हात नाही आता तुझं भजन करायला हात नाही राहिले मायबापानं डोळ्यामधून अश्रुधारा आणि मुखामध्ये चिंतन चालू होतं विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा नेत्री वाहे जळ सदगदित कंठ सदगदित झाला आणि मायबापानं थोटे हात होते का नाही त्या थोट्या हाताला हात फुटले गोरोबा काकांच्या थोट्या हाताला हात फुटले आणि हे पत्नीनं पाहिलं कोणी हे संतीनं पाहिलं काकांच्या हात आले देवाची कृपा कळाली देवाची शक्ती कळाली आणि देवाची ताकद कळाल्यानंतर ती संती म्हणते देवा जर माझ्या स्वामीचे हात दिले ना तर माझं बाळ मला पाहिजे आलं का लक्षामध्ये मायबापानं पायाला घट्ट मिठी मारली आणि घट्ट मिठी मारल्यानंतर दुसऱ्या कोपऱ्यातून ते बाळ आलं गोरोबा काकांचं बाळ आलं मायबापानं हा संसार सुखाचा झाला आणि अशा पद्धतीनं तिथून पुढे भजन सुरू झालं आणि मग आजचा दिवस आहे गोरोबा काका म्हणतात देवा आता जीवनामध्ये काही करायचं राहिलं नाही आता मला निरोप घ्यायचा या जगाचा आता मला निरोप घ्यायचा पण मला निरोप कसा घ्यायचा जसे ज्ञानोबराया गेले ना मला तसं जायचं आहे जसे निवृत्तीनाथ गेले मला तसं जायचं आहे जसे
सोपान काका गेले, मला तसं जायचंय. या सगळ्यांना समाधी देताना गोरोबा काका होता. कोणाला? या सगळ्यांना समाधी देताना. गोरोबा काकाचा अधिकार एवढा मोठा, गोरोबा काकाचा अधिकार एवढा. सर्व संतांचं संमेलन भरलं आणि खच्च कोण आहे पक्क कोण आहे ठरवायचा अधिकार गोरोबा काकाला मिळाला. माय बापानं ज्ञानाचा राजा, काय ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, पण तो सुद्धा कच्चा आहे का पक्का आहे हे ठरवायचा अधिकार गोरोबा काका. कुणाचा? माय बापानं. गोरोबा काका म्हणतात, देवा हे सगळं झालं लाघव, आता बस झालं, आता निघायचं मला देवा. आणि कसं जायचंय? जसे नामदेवराया गेले, जसे ज्ञानोबाराय गेले, मला तसं जायचं आता, बस झालं देवा आता. आणि असं म्हटल्यानंतर मायबापानं देवानं नामदेवरायाला सांगितलं पंढरपूरमध्ये आता गोरोबा काकाला निरोप द्यायचा आहे. कोणाला निरोप द्यायचा आहे? नामदेवरायांच्या डोळ्यातून अश्रुधारा. नामदेवराय म्हणतात, देवा माझ्या बरोबरचं कुणी नाही राहिलं, सगळे गेले, आता एकटे गोरोबा काका उरले होते. आता गोरोबा काका सुद्धा निघाले. काय मायबापानो, नामदेवरायांच्या समकालीन असणारी सगळी संत मंडळी निरोप द्यायला नामदेवराय होते. आता गोरोबा काका निघाल्यानंतर परत कोणी राहिलं नाही ना. मायबापानो, नामदेवराया रडतायत. देवाला मिठी मारली नामदेवरायानं, कशी तरी समजूत काढली, कशी तरी सांत्वन केलं आणि भगवान परमात्मा नामदेवरायाला घेऊन तेरमध्ये आले. नामदेवरायाला घेऊन तेरमध्ये आले. आणि नामदेवरायाला घेऊन तेरमध्ये आल्यानंतर मायबापानो ऐका, काय ज्या ठिकाणी ज्या गोरीमधून तो देह बाहेर निघाला होता हे तिथं गेले. कुठं गेले? तिथं. तिथली जागा स्वच्छ केली, चंदनाची सेज तयार केली. आणि चंदनाची सेज तयार केल्यानंतर आणि मग त्या ठिकाणी गोरोबा काकाला बसवलं. कुठं? गोरोबा काकाला बसवलं. गोरोबा काकांना निरोप देण्यासाठी स्वतः भगवान परमात्मा नामदेवरायांच्या सहित, आणि ज्या वेळेला नामदेवराया मायबापानो भगवान परमात्म्या सहित त्या ठिकाणी आले ना, निरोप देत असताना विश्वाचा मालक मायबापानो तेर नगरी रडत असेल, याच्यात काय विशेष आहे? हा जगाचा मालक मायबापानो टाहो फोडून त्या ठिकाणी रडत होता. अशा पद्धतीनं दिव्य सोहळा आणि त्या ठिकाणी तयार झाला. आणि म्हणून मायबापानं हे सगळं घडत असताना माझे गोरोबा काका म्हणतात, माझ्या वाट्याला हे का आलं? याच्या पाठीमागचं कारण आहे, माझा देह ज्या वंशात जन्माला आला त्या अभंगाच्या शेवटच्या प्रत्येक जातीमधल्या प्रत्येक संतांनी आपल्या वंशाचा अभिमान पुढे केला मायबापानं.
तुकोबराया म्हणतात बरे झाले कुणबी केलो नाही तरी दंभे असतो मेलो. तुकोबराया सांगतात नरहरी सोनार सांगतात देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार. सावता बाबा सांगतात आमची माळियाची जात शेत लावू बागायत. माझ्या गुरुबा काकांनी सुद्धा सांगितलं कुलाळाची वंशी जन्मले शरीर हे शरीर त्या वंशामध्ये जन्माला आलं. आणि म्हणून माय बापानं काय सेना महाराज सांगतात आम्ही वारीक वारीक करू हजामाई बारीक. सेना महाराज सांगतात चोखोबाराय सांगतात सर्व नामदेवराया सांगतात आमची नामदेवराया शिंपी नामदेवराय सुद्धा सांगतात काय म्हणजे प्रत्येक संतांनी सांगितलं. आणि त्या पद्धतीनं आज गोरोबा काका मायबापानं या क्षणाला गोरोबा काका समाधी घेतात. तेरमध्ये उत्सव साजरा होतो आणि मायबापानं तीच परंपरा आपल्या गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि या सर्व कुंभार परिवाराच्या वतीनं आपल्या गावातील सर्व मंडळी मायबापानं आणि सर्वांच्या सहकार्यानं सर्व परिवाराच्या सर्व कुंभार बांधवांच्या परिश्रमातून सहकार्यातून संयोजनामधून आपण प्रत्येक वर्षाला हा एक दिवसाचा उत्सव आपण साजरा करतो. गोरोबा काकांच्या चरणारविंदी जगन्नियंत्या भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी प्रार्थना करूया. चालू असणारा परमार्थाचा नंदादीप अखंड तेवत राहावा आणि तो दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावा ही प्रार्थना गोरोबा काकांच्या चरणारविंदी करूया. आणि मग या ठिकाणी शिवेला विराम देऊ. एक छोटंसं निवेदन आपण मायबापानं हे चरित्र पाहिल्यानंतर गोरोबा काकांचं हे चरित्र पाहिल्यानंतर या चरित्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गाभा मुख्य विषय काय असेल तर गोरोबा काकांनी नामाला प्राधान्य दिलं आणि एवढ्या कंठरावानं नामस्मरण केलं मायबापानं. देव ऋणी झाला पंढरी सोडून तेरला आला. मायबापानं हे नामस्मरण टिकलं पाहिजे म्हणून गेल्या वर्षीपासून आपण प्रत्येक महिन्याला गेल्या वर्षापासून वारीवरून आल्यापासून प्रत्येक महिन्याला आपण ही नामसाधना करतोय. या वर्षीची येणारी द्वितीया तुम्ही सर्वांनी मिळून फक्त ठरवा आणि मला नाव सांगा आपण कुणाकडे करायची ती. अलग लक्षामध्ये आतापासून इथपर्यंत झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करू. सर्वांनी उठून उभं राहा आणि उठून उभं राहिल्यानंतर अभंग होईल नंतर पुष्पवृष्टी करू.